ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर बडे मुद्दे आणि बडे मुद्देमध्ये आता एक महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचती आहे। वाल्मिक कराडच्या पत्नीनं गंभीर आरोप केलेले आहेत। बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी वाल्मिक कराडला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। वाल्मिक कराडच्या पत्नीनं हे गंभीर आरोप केलेले आहेत। सध्या बीडची परिस्थिती आपल्याला कल्पना आहे। खासदार बजरंग सोनवणे यांच्यावरती हे गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत। बजरंग सोनवणेंकडून जीवे मारण्याची धमकी दिली गेली होती असा आरोप वाल्मिक कराडच्या पत्नीनं केलेला आहे। कराड यांना ही धमकी लोकसभा निवडणुकीच्या नंतर देण्यात आली होती असं सुद्धा सांगण्यात येत आहे। तिकडे आज दिवसभरात वाल्मिक कराडच्या आईकडून आंदोलन सुरू आहे। कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, मैदानात उतरले। तेव्हा सुरेश धसांचं स्टेटमेंट आहे बघा, मी तुमची माती करेल म्हणून। जर तुम्ही पत्रकार असेल, तुम्ही त्यांचं स्टेटमेंट घेतलं असेल, तुमच्याकडे रेकॉर्ड सुद्धा असेल की मी तुमची माती करेल, ते त्यांनी चालू केलेलं आहे। तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा बजरंग सोनवणेंनी माझ्या मिस्टरांना जीवे मारण्याची धमकी दिलेली होती आणि ती धमकी दिलेली असताना सुद्धा माझे मिस्टर त्यांना बोलले जाऊ दे, झाल्या गोल्या गोष्टी झाल्या, इलेक्शन मध्ये काही गोष्टी होत असतात। ही एक धमकी दिलेली गोष्ट। धमाल यांनी जेव्हा एसआयटीचे फोटो सादर केले की माझ्या मिस्टरांसोबत की हे ह्यांचे संबंधी आहेत, नातेवाईक आहेत, ह्या लोकांना एसआयटी मधून काढलं जावं। आणि आता तुम्हीच सांगा की काय प्रकार केला जाते। आता जे एसआयटीचे जे तेली आहेत ते एक प्रकारचे आष्टीचे जावईच आहेत। ज्या आष्टीच्या शीतल उगले म्हणून ज्या ISI ऑफिसर आहेत, IS ऑफिसर आहेत, त्या तेलींच्या धर्मपत्नी आहेत आणि त्या आष्टीच्या आहेत। म्हणजे ह्यांनी जावईच आणून बसवलेला आहे एसआयटीच्या अधिकारामध्ये। त्या शीतल तर बीड मधली ही सगळी सामाजिक आणि राजकीय परिस्थिती आज तणावपूर्ण बनल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि या सगळ्या दरम्यान वाल्मिक कराडचे कार्यकर्ते अतिशय आक्रमक झालेत। एकानं स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला तर एक जणाला हृदयविकाराचा झटका आल्याचं कळतंय। ह्या सगळ्या परिस्थितीवर आपली नजर आहे। या संदर्भातली बित्तम बातमी आपण जाणून घेतोय, पण तुर्तास बडे मुद्देमध्ये आपण इथेच थांबतोय। आपण यानंतर जाणून घेणार आहोत आज दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी प्राईम टाइम मध्ये